न्यूज 04च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज कोकणवासी यांना येण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोतील 100 ते 150 गाड्या इथं खारेगाव या डेपो आलेल्या आहेत आणि एक चाकरमाने गणपतीला जाणारे कोकणवासी यांच्यासाठी या गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी महाराष्ट्र शासनाकडून या निःशुल्क अशा बस सेवा महाराष्ट्र शासनाने हे केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची ही सेवा आपण तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। इथे आम्ही तुम्हाला दाखवतोय कमीत कमी 150 ते 200 गाड्या इथं उपस्थित आहेत आणि आज ह्या गाड्या कोकणवासियांचे चाकरमाने गणपतीला दरवर्षी सालाबाद प्रमाणे जात असतात त्याप्रमाणे या बसेस इथं उपलब्ध केलेल्या आहेत आणि इथं शासकीय महामार्ग परिवहनचे अधिकारी इथं उपस्थित आहेत आणि आम्ही तुम्हाला हे न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही बघू शकतात ह्या एसटी महामंडळाच्या बसेस वेगवेगळ्या जिल्ह्याहून आलेल्या आहेत। इथे नाशिक, धुळे, नंदुरबार किंवा नांदेड, परभणी, बीड वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातील सर्व जागेवरून कमीत कमी 100-150 गाड्या तर कोकणवासी यांना गणपतीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील कमीत कमी 2 ते 3 हजार एसटी बस सेवा ही महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवतोय। तुम्ही बघू शकता ह्या 150-200 गाड्या इथं या डेपोवर आहेत आणि आज आमच्या बरोबर कर्मचारी आहेत, चालक महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले कर्मचारी आपल्या समोर आहेत आणि आम्ही त्यांच्याशी तुमचं लाईव्ह बोलणार आहोत। आज तुम्ही दरवर्षीप्रमाणे आज ही कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना किंवा गणेश भक्तांना घेऊन जाण्यासाठी आलेला आहे, तर आपला अनुभव काय सांगा? आम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी चाकरमान्यांना त्यांच्या स्वगृही पोहोचवण्यासाठी जळगाव भुसावळ इथून आलेलो आहोत आणि आम्हाला त्यात खूप आनंद मिळतो। त्यांना घरी त्यांच्या पोहोचवल्यावर आम्हाला जो आनंद मिळतो एक अगुणित आनंद असतो। एकदम चांगला प्रतिसाद मिळतो आणि रस्त्याने पण सर्व सहकार्यकर्ता, पोलीस लोक, प्रशासनाचे सर्व कर्मचारी आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही इच्छित स्थळी एकदम योग्य पद्धतीने पोहोचतो। सेवा आमच्या एसटी महामंडळाने केलेली असते, त्यामुळे आम्ही सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देण्यासाठी परिपूर्ण ठरतो। नाही, अडथळा वगैरे तसं काही नाही आहे, फक्त एका व्यवसाय दृष्टिकोनाने एसटी सेवा देत नाही। सेवा अभावी गणपतीची भक्ती म्हणून आम्ही तेवढ्या स्वार्थीपोटी इथे येतो। याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणत्याही गोष्टीची अडथळा आणि कोणत्याही गोष्टीचा तडा आम्हाला या सेवेसाठी उद्भवत नाही। आमच्यासाठी फक्त महत्त्वपूर्ण सेवा ही आहे। माझं नाव वेदांत पाटील आहे आणि मी जळगाव जिल्हा यावल तालुक्यातून आलेलो आहे। सर, अनुभव म्हणजे आता गौरी गणपती सणाकरता लाखो भाविक इथून आपल्या घरी आनंद उत्सव करण्यासाठी जात असतात, तर त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला दरवर्षी इथे यावं लागतं। तर आम्हाला खूप आनंद होतो की प्रत्येक जण आम्ही त्यांना सुरक्षित पोहोचवतो। थोडा रस्त्याचा अडथळा आम्हाला निर्माण होतो कारण ट्रॅफिक भरपूर होते, 5-5, 10-10 हजार गाड्या असतात आणि वेगवेगळे काही खाजगी वाहनांना सुद्धा जातात। तर आम्हाला खूप आनंद होतो की त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना गौरी गणपतीचा एक सण उत्साहात दिवाळी दसऱ्यासारखा करता येतो। तो आनंद वेगवेगळा असतो। ही आज आपल्या बरोबर चालक वाहक जे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत त्यांची ही प्रतिक्रिया आहे आणि ते गौरी गणपतीला कोकणवासियांना खूप आनंदाने घेऊन जातात आणि घेऊन येतात, ही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून मी श्रवण